हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जय भवानी प्रशाला त्यांच्या समोर असलेले क्रीडांगण आणि जोडभावी पेठ पोलीस चौकीच्या शेजारी त्याच ठिकाणी रात्री सोडा दिवसाही अवैध धंद्यासह दारुड्यांचा अड्डा बनलाय। सगळा प्रकार पाहून तिथे कुणी खेळाडू फिरकत नाहीये ना महानगरपालिकेचे ना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं लक्ष या सगळ्या दुर्लक्षामुळे दारुडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे फवते आहे। वंगडे वस्ती परिसरातील नागरिकांना क्रीडांगण व्हावं या हेतून परिसरात मैदानाची तरतूद करण्यात आली आहे। खेळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याच बाबी त्या ठिकाणी नाहीत। 35 वर्षापूर्वी माजी आमदार स्वर्गीय बाबूराव अण्णा चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचं नियोजन केलं, मात्र त्यांचं बांधकाम 35 वर्षापासून अपूर्ण आहे। सगळ्यात दुर्दैव म्हणजे जय क्रीडांगण परिसरातील कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा तिथे नाहीत। त्यामुळे हा अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे। तशी तजवीज महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी करावी अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग, शॉपिंग सेंटर, दवाखान्यासह इतर बांधकामं अतिक्रमण करून केली जात आहेत, त्याची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।